हे तुमच्या लक्षात आणून देणं. तुम्हाला काय जास्त फापट पसारा जरी तुम्ही नाही घेतला तरी त्यातलं मोजकं आणि निटकं सार जे आहे ते थोडक्यात घेतलं पाहिजे, हाच उद्देश असतो बोलण्याचा. मी लहानपणापासून दादांच्या सोबत काम करतोय. दादा काय फार महान आणि फार मोठे असे काय जरी तुम्हाला वाटत नसले तरी प्रत्येक बाप हा आपल्या लेकरासाठी महान असतो, मोठा असतो, बरोबर. तर मी त्यांचा मुलगा असल्या कारणानं मी लहानपणापासून त्यांच्या सोबत काम केलेलं आहे. तर त्याच्यामुळं त्यांनी जे संस्कार आपल्यावरती दिलेले आहेत मला, तर कष्टाचं महत्व लहानपणापासून प्रत्येक वेळेला संध्याकाळचं दूध काढणं असेल, सकाळी उठून भाजी भरायला जाणं असेल, त्यांच्या प्रत्येक जनावरं सांभाळणं असेल. मी शाळा सुटली की जनावरं घेऊन इकडून यायचो. इथे एक पडक होतं, त्या पडकामध्ये मी जवळपास 3rd इयर पर्यंत जनावरं सांभाळतो. आणि ते जनावरं सांभाळत असताना मला सगळ्या पोरांमध्ये हुशारही राहायचं होतं. तिकडे केडी सर संगमेश्वर शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. मग मी त्यांचा पुतण्या असल्या कारणानं मी हुशार असणं गरजेचं होतं. आलं लक्षात? नाहीतर मग काय केडी सरांच्या पुतण्याला काहीच येत नाही. तर मग मला 2 जबाबदाऱ्या, दादाचंही सगळ्या कामामध्ये मदत करणं गरजेचं होतं आणि केडी सरांचा पुतण्या असल्यामुळे तिथं हुशार असणंही गरजेचं होतं. म्हणून मला दोन्ही जबाबदाऱ्या तेव्हापासून पेलायची सवय आहे. त्याच्यामुळं आताही जबाबदाऱ्या पेलताना मी खचत का नाही, मी दबत का नाही. कारण ज्यानं नांगर ओढलेला आहे त्याला छोटे मोठे आवतं वगैरे ह्या सगळ्या गाड्या वगैरे वाढायला फार जड जात नाही. अगदी तसाच हा प्रकार आहे. फार मोठमोठे कामं केलेले आहेत लहानपणापासून. आणखीनही आता करायला गरज पडत नाही कारण हेच काम खूप होत आहे, त्याच्यामुळं काम करता येत नाही. तर काम करण्याची आवड आहे. मी आणखीनही काम करायला लाजत नाही, भीत नाही. आणि सगळं दादांनी सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. लहानपणापासून मी त्यांच्या कामामध्ये मदत करायची. आणि खरेपणा, प्रामाणिकपणा जो काही गरजेचा असतो तो त्यांनी मला विरासत मध्ये दिलेला आहे. विरासत कशाला म्हणतात माहितीये तुम्हाला? वारसा, नाही का? काही वडील एखाद्या मुलाच्या नावावर वारसानं 50-60 एकर जमीन देतात, काही वडील सोनं देतात, काही वडील प्रॉपर्टी देतात, है की नाही? तसं आपल्याला प्रामाणिकपणा, त्याच्यानंतर नम्रता, त्याच्यानंतर सत्यनिष्ठता, हे जे काही गुण असतात ते सगळे वडिलांकडून वारशाने मिळालेले आहेत. आपण तो पाळण्याचा प्रयत्न करतोय. काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याकडून चुकत असतील, परंतु जो मूळ आहे, जे आपल्या रक्तामध्ये आहे, ते फार निकसत्व आहे, साफ आहे, स्वच्छ आहे आणि ते इकडनं आलेलं आहे, जेनेटिकली ट्रान्सफर झालेलं आहे. आपण जेनेटिक्सच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की जे काही गुण असतात मुलांमध्ये आलेले ते वडिलोपार्जित असतात, है की नाही? तर तसे चांगले चांगले जे काही गुण आहेत ते आहेत. मग बाकी इतर समाजाचा काही परिणाम होऊन आपणही काही चुकीच्या मार्गाने जात असतो कधी कधी, कारण समाजामध्ये आपण राहतो. काही घरच्यांच्या गोष्टी आपल्यामध्ये राहतीलच असं नाही. समाजामध्ये वावरत असताना समाजातल्याही काही चुकीच्या गोष्टींचा प्रभाव आपल्यावरती पडतो आणि आपण थोडंसं भटकतो. परंतु सातत्यानं आपण प्रत्येकानं घरच्यांनी दिलेले संस्कार लक्षात घेऊन त्या पद्धतीने जर वागलो तर आपल्याला त्याचा फायदा होतो आणि निश्चित आपलं आयुष्य यशाच्या दिशेनं जात असतं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आलं लक्षात सगळ्यांच्या? वडिलांनी जेवढे संस्कार दिले, तुमच्या प्रत्येकाचे वडील तुम्हाला चांगलं शिकवत असतात, त्यांचंही ऐकायचं, त्यांचेही विचार लक्षात ठेवायचे, त्यांचंही म्हणणं समजून घ्यायचं आणि त्या पद्धतीने जगायचं. ओके? फार मार्गदर्शन करण्यासाठी कुणीतरी मोठा माणूसच असलं पाहिजे असं नाही. आपण एखाद्या दगडाकडून सुद्धा काहीतरी शिकू शकतो. एका जागेवर किती वेळ थांबायचं हे दगडाकडून शिका. हलतो का दगड? जिथं ठेवला, तुम्ही इथं 2 मिनिटं झालं बसला तर लगे वळवळ बुळबुळ चालू झाली. दगडाकडून शिकायचं. काय शिकायचं दगडाकडून? तर एका जागेवर किती वेळ बसायचं. ऐकता आलं पाहिजे आपल्याला चांगलं. ऐकायचं, शिकायचं. कुणाकडून आपण शिकायचं रे? ऐकायचं. कोणाकडून शिकताय? कोण खूप चांगला ऐकतो? कोणाकडून शिकता येईल जर आपल्याला? कोणासारखे आपले हे ऐकण्याचे? मांजरी सारखे असावेत का कान? कोणासारखे असावेत? तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला कोणाकडूनही काही पण शिकता येतं, बरोबर. असं जगामध्ये एकही माणूस नाही किंवा एकही व्यक्ती नाही किंवा एकही सजीव नाही किंवा एकही निर्जीव नाही की त्याच्याकडून आपल्याला काही शिकायला मिळत नाही. भिंतीला कान असते कशाला? हा, भिंतीला कान असतात. ऐकलेलं का कधी? मग ऍक्च्युअली भिंतीला कान असतात का? नाही. तर भिंतीच्या आडून, भिंतीचा सहारा घेऊन कोणता तरी कान तुम्हाला ऐकत असेल. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं तुम्हाला ऐकण्याची कला तुमच्यामध्ये असली पाहिजे. स्थिर बसण्याची, एकाग्र होऊन बसण्याची कला तुमच्यात असली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या अंगी कुठले कुठले गुण असले पाहिजेत हा तुम्हाला सांगेल. गुगलला विचारतो मी. गुगलला विचारतो, गुगल सांगेल तुम्हाला. क्वालिटीज रिक्वायर्ड इन स्टुडंट. Here's a summary from Times Higher Education. 1. A positive attitude towards study.
2. A passion for the chosen course subject. 3. Inability to think and work independently. 4. Inability to persevere and complete tasks. 5. An inquiring mind. 6. Good written English, and more. ओके, अंडरस्टँड? या सगळ्या ॲबिलिटीज तुमच्यामध्ये असल्या पाहिजे. गुगल सुद्धा आता सांगायला लागलाय तुम्हाला काय पाहिजे ते सगळं इथं मिळतंय, पण तुम्ही मोबाईल घेता आणि उगाच जे नाही ते बघत बसता, ते तेवढा वेळ घालत बसता. मग वेळ घालवण्याचं साधन नाहीये. मोबाईलवर ताबा ठेवा, शक्यतो मनावर मोबाईल वापरण्याबद्दल ताबा ठेवा. तुम्ही इतकं भीषण खेळ झाला ह्या मोबाईलनी की मानसोपचार तज्ञ आमचे डॉक्टर ते केदार हेगनेरे त्यांनी सांगितलं झाला 25% लोक मोबाईलमुळे बिघडलेले माझ्याकडे. मी तेही सांगतो म्हणजे जे आवश्यक आहे ते निश्चित ऐकायला पाहिजे, आणि जे अनावश्यक आहे ज्या गोष्टी त्याच्या पासून म्हणजे त्याच्यावरती जास्त वेळ बसायचं की नाही, जास्त त्याच्याकडून कुठल्या गोष्टी घ्यायच्या, आपल्याला जे आवश्यक आहे तेवढ्या वेळापुरतं मोबाईल वापरायला काहीच हरकत नाही. कारण ज्या फॅसिलिटीज आपल्याकडे आहे, आपल्याकडे साखर आहे म्हणून आपण काय साखरेच्या पोत्यात जाऊन बसतो का सांगा मला? पण जे बसतात त्यांना शुगर होते. जे जास्त प्रमाणात साखर वापरतात त्यांना मग म्हणजे तुम्ही कुठल्याही चांगल्या गोष्टीचा जरी अतिरेक जर केला, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक घातक असतो. लक्षात आलं तुमच्या? म्हणून अतिरेक कशाचाच नको. अति वागणे ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. अभ्यासाचा सुद्धा अतिरेक करू नका. ओके, खेळा, मनसोक्त खेळा, किती धिंगाणा करायचा तेवढा करा, पण अतिरेक नसावा धिंगाण्याचा सुद्धा, आणि अभ्यासाचा सुद्धा अतिरेक नको. ओके, अतिरेक नको ही एक गोष्ट लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्ही सगळे उपस्थित राहिला, सगळे हे प्रत्येक शनिवारी कार्यक्रमाचा आस्वाद घेतात, आणि अशा प्रकारचं मार्गदर्शन ऐकतात. म्हणून तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की तुम्ही या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद देता. तुम्हाला आणखी कुठल्या विषयावरती विशेष मार्गदर्शन पाहिजे असेल तर तशा रिक्वायरमेंट तुम्ही एक चिठ्ठी बनवून तसं सरांकडे देऊ शकता. सर, आम्हाला ह्या विषयावर मार्गदर्शन पाहिजे, आम्हाला एखादा डॉक्टर बोलवा, एखादा डान्सर बोलवा, एखादा सिंगर बोलवा, आम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं. आम्ही तशा पद्धतीचे लोक तुमच्यापर्यंत